नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण सर्कल हा लेसन बघत आहे आणि आज आपला लेक्चर नंबर 11 आहे। या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याचप्रमाणे जर तुम्हाला बाकीचे क्लास 10 चे लेसन्स बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आज आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 3.4। क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे। इन अ फिगर इन सर्कल विथ सेंटर ओ सेंटर असलेलं एक सर्कल दिलेलं आहे आपल्याला। लेंथ ऑफ अ कॉर्ड AB इज इक्वल टू द रेडियस ऑफ द सर्कल, म्हणजे जी कॉर्डची लेंथ आहे ती काय आहे दिलेली आपल्याला, तर रेडियस इतकी आहे असं सांगितलेलं आहे, बरोबर। फाइंड मेजर्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग, आपल्याला आता 4 क्वेश्चन दिलेले आहेत, सब क्वेश्चन ते आपल्याला फाइंड करायचे आहेत। फर्स्ट आहे आपला अँगल AOB, म्हणजे कुठला बघा AOB म्हणजे सेंट्रल अँगल आपल्याला फर्स्ट फाइंड करायचे आहे। दुसरा आहे आपल्याला ACB म्हणजे बघा ACB, ठीक आहे। आर्क AB म्हणजे आर्क AB फाइंड करायचे आपल्याला। आणि लास्ट वन आहे आपला आर्क ACB म्हणजे AC आणि B हे आपल्याला फाइंड करायचं आहे। आता ते कसं फाइंड करायचं आहे तर डायग्राम बघितल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं की कसं सॉल्व्ह करायचं। आता बघा कॉर्ड ही काय दिलेली आपल्याला, रेडियसच्या इक्वल दिलेली आहे, म्हणजे हा आपला तिन्ही साइड्स काय झाल्या आपल्या इक्वल झाल्या, म्हणजे तो आपला काय झाला इक्विलॅटरल ट्रायंगल झाला। आणि इक्विलॅटरल ट्रायंगलची प्रॉपर्टी काय आहे तर ऑल साइड्स आर इक्वल अँड ऑल्सो ऑल अँगल्स आर इक्वल, म्हणजे प्रत्येक अँगल हे काय असतात इक्वल असतात। म्हणजेच प्रत्येक अँगल हा कितीच असणार आहे आपला, तर 60, 60 आणि 60 डिग्रीच असते, बरोबर। म्हणजे फर्स्ट क्वेश्चन काय होता बघा आपला, अँगल AOB आपल्याला फाइंड करायचा होता, म्हणजे AOB आपला किती असणार आहे 60 डिग्री असणार आहे। ते फक्त आपल्याला लिहून रिप्रेझेंट करायचं आहे। सेकंड क्वेश्चन मध्ये बघा ACB फाइंड करायचं आहे, ACB फाइंड करायचं आहे। पण आपल्याला बघा आता आर्क AB माहिती आहे का, नाही माहित, कारण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार आपण काय केलं असतं तर त्याच्या 1/2 करून डायरेक्ट C अँगल फाइंड केला असता। पण आपल्याला सेंट्रल अँगल माहिती आहे आणि सेंट्रल अँगल आपला किती होता तर 60 होता, बरोबर। आणि ज्या वेळेला आर्क काय करतो तर सर्कलचा जो आर्क आहे त्याला टच करत असेल तर तो अँगल हा सेंट्रल अँगलच्या काय असतो हाफ असतो, कधी ज्या वेळेला सेम आर्क मध्ये दोन्ही असतील तेव्हा। म्हणजेच इथला आर्क जर 60 असेल तर तिथला काय असणार आहे 1/2 into 60 करणार आहे आपण, ठीक आहे। नेक्स्ट आपला आर्क AB। आता आर्क AB म्हणजेच काय झालं बघा, तर आपला सेंट्रल अँगल आपल्याला माहिती आहे किती आहे, आणि सेंट्रल अँगल जेवढा असतो तेवढाच त्याच्या समोरचा जो आर्क आहे तो असतो, ठीक आहे। आणि लास्ट वन आहे आपला आर्क ACB, आर्क ACB। आता आपल्याला AB माहिती आहे, ACB फाइंड करायचं असेल तर होल सर्कल कितीचा असतो 360 असतो, त्यामधून आपण आर्क AB मायनस केला तर आपल्याला काय मिळणार आहे आर्क ACB मिळणार आहे। तर मग चला स्टार्ट करू सोडवायला। फर्स्ट सॉल्व करायचं आहे आपल्याला। लेट गिव्हन काय दिलेलं आहे बघा, कॉर्ड AB इज इक्वल टू रेडियस, ठीक आहे। आता रेडियस कुठली आहेत बघा आपल्या, तर OA अँड OB इन अ ट्रायंगल, कुठला ट्रायंगल घेणार आहे आपण OAB, ठीक आहे। तर बघा सेगमेंट OA कॉन्करंट सेगमेंट काय आपला तर OB आहे, म्हणजेच OA पासून जेवढा आहे तेवढंच काय आपल्याला OB आहे। आणि आपल्याला गिव्हन काय दिलेलं हे काय झालं बघा, रिजन ह्याचा रेडिया ऑफ सेम सर्कल, ठीक आहे। आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर सेगमेंट OA कॉन्करंट सेगमेंट OB इज इक्वल टू, म्हणजे रेडियस इतका आपला काय आहे तर कॉर्ड आहे, कुठला कॉर्ड आहे आपला तर AB हा कॉर्ड रेडियसच्या जेवढी लेंथ आहे तेवढीच त्याची लेंथ आहे। म्हणजेच काय होणार आहे बघा, तर अँगल ऑफ AOB इज इक्वल्स टू काय झाला आपला तर 60 डिग्री बाय प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, ठीक आहे। आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आपल्याला, तर अँगल ACB आपल्याला फाइंड करायचं आहे। म्हणजे आपला इथला अँगल किती निघाला बघा आता
तर 60 डिग्री निघालेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, अँगल ACB फाइंड करायचं. आता त्यासाठी काय करणार बघा आपण, आता इथे बघा आपला काय दिलेले मगाशी सांगितलं मी, ACB हा सर्कल वरचा एक अँगल आहे आणि दुसरा आपला AOB आहे, पण आर्क आपला काय आहे, AB कॉमन आर्क आहे. पण अशा वेळेला काय होतं, जो इथला अँगल आहे तो काय असणार आहे, तर जो सेंट्रल अँगल आहे त्याच्या काय असतो, 1/2 असतो. ठीक आहे, ते आपण स्टेटमेंट मध्ये राईट करणार आहे. म्हणजेच काय करणार आहे बघा, द मेजर्स ऑफ काय असणार आहे, आर्क ऑन सर्कल सबटेंडेड अँगल इज half of the major arc subtended by angle of center. ठीक आहे, म्हणजेच काय असणार आहे बघा, अँगल ऑफ ACB इज इक्वल्स टू 1/2 अँगल AOB असणार आहे. म्हणून 1/2 इंटू हा किती अँगल आहे आपला, 60 डिग्री होता. म्हणजेच इथं परत एकदा आडवा भागाकार पद्धत आली. आडवा भागाकार पद्धत कशी करायची ते आपण गणिताचा बेस म्हणजे गणिताच्या बेसिक रिलेटेड असणारे व्हिडिओ आपण गणिताचा बेस या प्लेलिस्ट मध्ये टाकलेले आहेत, तिथं तुम्ही जाऊन बघू शकता. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. 2 ने डिवाइड होतं, 2 3 जा 2 0 जा, म्हणजे इथं आलेले आपले 30 डिग्री. म्हणजेच अँगल ऑफ ACB हा किती असणार आहे आपला, 30 डिग्री असणार आहे. आता थर्ड वन काय बघा, तर आर्क AB फाइंड करायचंय. काय फाइंड करायचंय आपल्याला, आर्क AB फाइंड करायचंय. आता आर्क AB म्हणजेच काय असणार आहे बघा, तर सेंटर अँगल कुठला आपला, AOB इज इक्वल्स टू आर्क काय असणार आहे आपला AB. हे कशावरून असणार आहे, डेफिनेशन्स ऑफ मायनर अँगल किंवा मेजर्स ऑफ मायनर अँगल असंही लिहू शकता. डेफिनेशन ऑफ मायनर अँगल, मायनर आर्क सॉरी. ठीक आहे, म्हणजेच काय असणार आहे बघा, आर्क AB इज इक्वल्स टू 60 डिग्री. पाहिजे तर ह्याला नंबर 1 द्या आणि इथं आपण काय करणार आहे मग, फ्रॉम फर्स्ट. ठीक आहे, आता आपल्याला थर्ड वन आर्क ACB फाइंड करायचं आहे. ठीक आहे, आता त्यासाठी काय करायला लागेल बघा आपल्याला, तर फोर्थ वन आर्क ACB काय असणार आहे, तर आर्क ACB प्लस आर्क काय असणार आहे बघा, ACB प्लस आर्क काय असणार आहे, AB इज इक्वल्स टू किती असणार आहे आपले, 360 असणार आहे. काय रिझल्ट लिहू शकतो आपण, मेजर्स ऑफ सर्कल. ठीक आहे, म्हणजे होल सर्कल हा आपला कितीचा असतो, 360 डिग्रीचा असतो. आता आर्क ACB आपल्याला काय करायचंय, काढायचं आहे. प्लस आर्क AB आपण आताच काढला, जो होता आपला 60 डिग्री इज इक्वल्स टू 360. देअरफॉर आर्क ACB इज इक्वल्स टू, हा प्लस 60 होता, अपोजिट साइडला गेल्यानंतर मायनस होणार आहे. म्हणजे 360 मायनस 60 झाले, म्हणजेच किती आलेले आहेत बघा, 300. म्हणजेच आर्क ACB इज इक्वल्स टू 300 डिग्री असणार आहे. हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. आता आपण बघणार आहे सेकंड क्वेश्चन. सेकंड वन क्वेश्चन बघतोय आपण. इन अ फिगर क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ सायक्लिक. सायक्लिक म्हणजे काय, चारही पॉइंट काय त्याचे सर्कल वरती असणारा क्वाड्रिलॅटरल, म्हणजे त्याला काय म्हणतात, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतात. साइड PQ कॉन्करंट साइड RQ, PQ आणि RQ ह्या दोन्ही काय आहेत, साइड इक्वल दिलेले आहेत. आता बघा अँगल ऑफ PSR हा दिलेला आहे आपल्याला, किती दिलेला आहे, 110 डिग्री दिलेला आहे. ठीक आहे, अँड फाइंड फर्स्ट मेजर अँगल PQR. आपल्याला PQR फाइंड करायचे. सिंपल आहे. जर क्वाड्रिलॅटरल हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल तर त्याचे अपोजिट अँगल्स हे काय असतात आपले, सप्लिमेंटरी असतात. म्हणजे 180 असते त्या दोघांची ऍडिशन, आणि त्याच्यानुसार आपण फर्स्ट इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. म्हणजेच काय करणार आहे बघा, फर्स्ट मध्ये काय दिलेले आपल्याला, टू फाइंड अँगल ऑफ PQR. ठीक आहे, लेट अँगल ऑफ PSR इज इक्वल्स टू किती दिलेला आहे, 110 दिलेला आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो बघा, अँगल ऑफ PSR प्लस अँगल ऑफ PQR इज इक्वल्स टू 180. इथं राईट करू शकतो थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे,
त्यामुळे काय झालं, PSR ची व्हॅल्यू किती होती आपली 110 प्लस PQR किती आहे माहित नाही, तो आपल्याला फाइंड करायचा आहे आणि हा आपला 180. म्हणजेच अँगल ऑफ PQR इज इक्वल्स टू हा 180 इथेच राहणार आहे आणि हा 110 प्लस होता, इक्वल साइनच्या अपोजिटला गेल्यामुळे तो काय झालेला आहे, मायनस झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे सबस्ट्रॅक्शन केली 0, 8 मधनं 1 गेले 7, 1 मधनं 1 गेले 0 आले, म्हणजेच अँगल ऑफ PQR इज इक्वल्स टू 70 डिग्री. म्हणजे अँगल इथला किती आलेला आहे आपला बघा, 70 डिग्री आलेलं आहे. आता सेकंड क्वेश्चन काय आहे, तर मेजर आर्क PQR म्हणजे आर्क PQR हे आपल्याला फाइंड करायचंय. टू फाइंड काय करायचंय, आर्क PQR. ठीक आहे, आता यामध्ये फर्स्ट आपण काय करू शकतो, थेरम ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यूज करू शकतो. म्हणजे कसा करणार आहे बघा, तर अँगल ऑफ PSR इज इक्वल्स टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क PQR. आता बघा अँगल कुठला PSR आहे आणि त्याच्यात त्यांनी इन्स्क्राइब्ड केलेला जो आर्क आहे तो काय आहे आपला PQR आहे. म्हणजे इथे लिहू शकतो आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता गिवन काय आहे, PSR आपल्याला माहिती आहे किती आहे 110, म्हणजे 110 इज इक्वल्स टू 1/2 इंटू मेजर आर्क जो आपल्याला काढायचे PQR. आता हा 1/2, हाफ म्हणजे 2 डिवाइड मध्ये होता, अपोजिट साइडला आल्यानंतर मल्टिप्लाइडला जाईल, म्हणजेच 110 इंटू 2 इज इक्वल्स टू मेजर आर्क PQR. ठीक आहे, आता या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर मेजर आर्क PQR इज इक्वल्स टू 2 0 0 2 1 2 2 220 आलेला आहे. आता थर्ड क्वेश्चन आहे आपला, तर मेजर आर्क QR काढायचे. आता QR म्हणजेच कुठला बघा, हा काढायचा, पण आपल्याला आत्ताच आपण फाइंड काय केलेला, तर मेजर आर्क थर्ड वन बघा, आर्क कुठला आहे PQR इज इक्वल्स टू 220 डिग्री दिलेला आहे, बरोबर. आणि गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, तर साइड PQ कॉन्करंट साइड काय आहे आपली, तर QR आहे, बरोबर. पण आता बघा सम ऑफ द आर्कचा जो थेरम आहे त्याच्यानुसार काय होईल, तर इथं PQ प्लस QR आपण करू शकतो, का तर इक्वल कॉर्ड आहेत आपल्या त्याच्यामुळं. किंवा बघा इथं काय होईल आता, तर PQ म्हणजे आर्क PQ प्लस आर्क QR इज इक्वल्स टू आर्क काय असणार आहे आपला PQR असणार आहे. पण आपण बघा आर्क PQ इज इक्वल्स टू आर्क काय असणार आहे आपला QR असणार आहे, इज इक्वल्स टू एक्स घेणार आहे. का तर कॉर्ड इक्वल असतील तर त्याचे आर्क्स पण काय असतात, इक्वल असतात, त्यामुळे आपण काय घेतलं, एक्स घेतलं. आता इथं काय घेतलं होतं बघा, हे एक्स प्लस एक्स इज इक्वल्स टू आर्क किती होता आपला PQR 220 होता. ठीक आहे, म्हणजेच 2x इज इक्वल्स टू 220. एक्स इथं 2 मल्टिप्लाइड होता, अपोजिट साइडला डिवाइडला गेला, म्हणजेच काय झाले बघा 110. म्हणजेच एक आर्क किती आलेला आहे, हा आर्क 110, हा आर्क 110. देअरफॉर आर्क ऑफ RQ इज इक्वल्स टू किंवा QR इज इक्वल्स टू 110 अँड आर्क कुठला आहे आपला PQ इज इक्वल्स टू 110. आता लास्ट वन आहे आपला अँगल PRQ काढायचा आपल्याला, म्हणजेच कुठला बघा PRQ हा अँगल काढायचा आहे आपल्याला इथला. तर त्यासाठी काय करायला लागेल बघा, तर त्याच्या समोरचा आर्क काय आपला PQ. परत एकदा आपला काय आला, तर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आला आणि PQच्या हाफ काय असणार आहे, इथला अँगल असणार आहे. म्हणजेच परत आपण काय करणार आहे बघा फोर्थ वन साठी, फोर्थ वन आता बघा काय करणार मग आपण, तर अँगल ऑफ कुठला अँगल फाइंड करायचा आपल्याला, तर PRQ फाइंड करायचंय. PRQ हा अँगल फाइंड करायचंय. मग तो अँगल काय असणार आहे, 1/2 ऑफ दी मेजर अँगल म्हणजे आर्क कुठला असणार आहे आपला, तर PQ असणार आहे, बरोबर. मेजर आर्क PQ म्हणजेच काय झालं बघा इथल्या इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. रिझन्स महत्वाचेच आहेत, कारण रिझन्सला पण तुमच्या मार्क्स राहतात. म्हणजे इथे काय आले 1/2 इंटू आर्क PQ आपण आताच काढला होता 110 होता, इथं आला 110 डिवाइड केलं आडवा भागाकार पद्धतीनं, 2 5 10 1 राहिले 2 5 10, म्हणजेच अँगल ऑफ PRQ इज इक्वल्स टू काय असणार आहे 55 डिग्री. थर्ड क्वेश्चन बघतोय आपण, काय दिलेलं आहे बघा, क्वाड्रिलेटर MRPN इज अ सायक्लिक क्वाड्रिलेटर आपल्याला दिलेला आहे. R अँगल किती दिलेला आहे 5x - 13 डिग्री दिलेला आहे, N अँगल किती दिलेला आहे 4x + 4 दिलेला आहे.
अँड फाइंड द मेजर्स ऑफ अँगल आर अँड एन, म्हणजे हे दिलेले जे अँगल आहेत तिथे आपल्याला काय करायला लागेल, एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि त्या अँगल्स फाइंड आउट करायचे आहेत. आता ते कसं करणार, तर बघा, लेट क्वाड्रिलॅटरल MRPN इज काय आपला सायक्लिक, बरोबर, बाय थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. काय असणार आहे थेरम, तर आर आणि एन हे काय आहेत बघा, अपोजिट साइड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल. त्याच्यामुळे काय असणार आहे, अँगल आर प्लस अँगल एन इज इक्वल्स टू 180. का, तर अपोजिट अँगलची ऍडिशन ही किती असती, 180, म्हणजे सप्लिमेंटरी असतात ते दोन अँगल्स, बरोबर. आर अँगल किती होता आपला, तर 5x - 13 होता, प्लस आर अँगल होता, एन अँगल होता आपला 4x + 4 इज इक्वल्स टू 180. आता इथे बघा लाईक टर्म्स एका साईडला करायचे आहेत, म्हणजेच काय, तर 5x आणि 4x म्हणजेच किती झाले आपले 9x झाले, आणि मायनस प्लस. आता या ठिकाणी आपल्याला चिन्हांचे नियम वापरायचे आहेत, आणि चिन्हांचे म्हणजे प्लस मायनस मधील चिन्हांचे नियम काय असतात आणि मल्टिप्लिकेशन मधले किंवा डिव्हिजन मधील चिन्हांचे नियम काय असतात याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. तर इथं प्लस मायनस मायनस होतील आणि बिगेस्ट नंबरचं साईन म्हणजे इथं आले -9 इज इक्वल्स टू 180. ठीक आहे, म्हणजेच बघा हा प्लस -9 होता, अपोजिट साइडला गेल्यानंतर काय होईल, प्लस होईल, म्हणजेच 9x इज इक्वल्स टू 180 + 9 means 9x is equals to 189. म्हणून x is equals to 189/9. परत एकदा आडवा भागाकार पद्धत आलेली आहे. 9 2 जा 18 आणि 9 1 जा 9 आलेले, बरोबर. पण अँगल आर काय होता आपला, तर 5x - 13 होता, म्हणजे x ची व्हॅल्यू किती काढली आपण, 21 काढली, ती तिथं पण सबस्टिट्यूट करणार आहे, -13. बघा 5 1 जा 5, 5 2 जा 10, -30. या ठिकाणी 5 मधून 3 गेले, 2 राहिले, 10 मधून 9 म्हणजे किती राहिले, 9 राहिलेले. म्हणजेच अँगल आर हा किती असणार आहे आपला, 92 डिग्री असणार आहे, आणि अँगल एन इज इक्वल्स टू 4x + 4 होता, म्हणजेच 4 × 21 + 4. म्हणजेच बघा इथं परत बॉडोमॉस रूल आलेला आहे, बॉडोमॉस रूल कसा यूज करायचा त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही बघू शकता. 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8, म्हणजे पहिला मल्टिप्लिकेशन करायचे असतात, डिव्हिजन करायचे असतात, मल्टिप्लिकेशन करायचे असतात, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन असतं. त्यामुळे पहिल्यांदा आपण मल्टिप्लिकेशन करून घेतलेली आहे आणि देन ऍडिशन करणार आहे, म्हणजे 888, म्हणजेच अँगल एन इज इक्वल्स टू 88 डिग्री. हे दोन काय आहेत आपले आन्सर्स आहेत. फोर्थ वन क्वेश्चन बघतोय आपण, काय दिलेलं बघा, इन अ फिगर सेगमेंट आरएस इज अ डायमीटर. आरएस ही काय आपली डायमीटर आहे, ठीक आहे, ऑफ अ सर्कल विथ द सेंटर ओ सेंटर असलेली सर्कल मध्ये आरएस ही डायमीटर दिलेली आहे. पॉइंट टी लाईज ऑन एक्सटिरियर ऑफ द सर्कल. एक्सटिरियर म्हणजे सर्कलच्या बाहेर एक आपल्याला पॉइंट दिलेला आहे. प्रूव्ह दॅट आरटीएस म्हणजे कुठला आरटीएस हा काय आहे, अॅक्यूट अँगल आहे, हे आपल्याला प्रूफ करायचे. म्हणजे आता आपल्याला फर्स्ट काय करायला लागेल बघा, कन्स्ट्रक्शन करायला लागेल. म्हणजे त्यासाठी काय करायला लागेल, हा आरटी जॉईन करून घेतला अँड देन काय केलं आपण इथं, हा आपण एस जॉईन केला. ठीक आहे, आता जिथे सर्कलला जॉईंट होतो त्या पॉइंटला आपण काय देऊया, यम हे नाव देऊया, बरोबर. आता लिहिताना आपण काय लिहिणार आहे बघा, लेट. आता या ठिकाणी बघा, सेगमेंट आरटी intersect at circle point M and draw काय करणार आहे आपण, तर M आणि S हा पॉइंट काय करणार आहे आपण, ड्रॉ करणार आहे. ड्रॉ M S. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा आरएस ही काय आहे आपली, तर डायमीटर आहे. आरएस इज अँड डायमीटर. त्यामुळे काय झालं बघा, तर सेमी सर्कलचा जो थेरम आहे आपला त्याच्यानुसार इथला जो अँगल आहे तो किती असणार आहे आपला, 90 असणार आहे. म्हणजेच अँगल ऑफ आर एम एस इज इक्वल्स टू 90 डिग्री. ठीक आहे, म्हणजेच कुठला अँगल बघा, आर एम एस. कशावरून, तर बाय आर्क इन्स्क्राइब्ड बाय सेमी सर्कल, आर्क बाय सेमी सर्कल. ठीक आहे, आता बघा इथला जर अँगल 90 डिग्री असेल तर हा अँगल पण किती असणार आहे आपला, 90 डिग्री असणार आहे. म्हणूनच काय करणार आहे बघा आपण, तर इन अ ट्रायंगल, कुठला ट्रायंगल घेतला आपण, एम एस टी घेतलेला आहे.
MST घेतला तर अँगल ऑफ काय असणार आहे SMT इज इक्वल्स टू 90 डिग्री. ठीक आहे. पण आता जर ट्रायंगलचा थेरम बघितला तर तिन्ही अँगलची ऍडिशन काय असते आपली 180 डिग्री असते. म्हणून देअरफॉर अँगल ऑफ SMT प्लस अँगल ऑफ MST प्लस अँगल ऑफ MTS इज इक्वल्स टू 180 डिग्री. मेजर्स ऑफ सम ऑफ ऑल अँगल्स. ठीक आहे. ट्रायंगलच्या सगळ्या जे अँगल्स असतात त्यांची ऍडिशन ही किती असते 180 डिग्री असते. आता SMT किती होता आपला तर 90 डिग्री होता. 90 प्लस अँगल ऑफ MST प्लस अँगल ऑफ MTS इज इक्वल्स टू 180. देअरफॉर हा प्लस 90 होता, अपोजिट साईडला गेल्यानंतर काय झालेला आपला मायनस 90 झालेला आहे. म्हणजेच अँगल ऑफ MST प्लस अँगल ऑफ MTS इज इक्वल्स टू किती आले बघा 180 मायनस 90 म्हणजेच किती आले 90. आता बघा ह्या दोन्ही अँगलची ऍडिशन मिळून 90 डिग्री आले. म्हणजेच हा जो T अँगल आहे तो काय असणार आहे बघा अँगल ऑफ MTS इज लेस दॅन काय असणार आहे 90 डिग्री असणार आहे. देअरफॉर अँगल ऑफ MTS इज अन ॲक्यूट अँगल. ठीक आहे. ॲक्यूट अँगल म्हणजे काय जो अँगल 90 डिग्री पेक्षा छोटा असतो अशा अँगलला आपण काय म्हणतो तर ॲक्यूट अँगल असं म्हणतो. फिफ्थ वन क्वेश्चन आहे आपला प्रूव्ह दॅट एनी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. रेक्टँगल म्हणजे प्रत्येक जो रेक्टँगल आहे तो काय असणार आहे आपला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. हे आपल्याला काय करायचंय प्रूव्ह करायचं आहे. हा आहे आपला रेक्टँगल. बरोबर. आता गिव्हन काय दिलेलं आहे बघा. गिव्हन काय दिलेलं आहे तर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल दिलेला आहे आणि प्रूव्ह काय करायचंय आपल्याला टू प्रूव्ह काय करायचंय तर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला बघा फर्स्ट गिव्हन म्हणजे आता प्रूफ करूया आपण. प्रूफ काय सांगितलंय बघा ABCD इज अ रेक्टँगल. आता रेक्टँगल मध्ये काय असतं तर ऑल अँगल्स काय असतात आपले 90 डिग्री असतात. त्याच्यामुळे बघा अँगल A इज इक्वल्स टू अँगल B इज इक्वल्स टू अँगल C इज इक्वल्स टू अँगल D इज इक्वल्स टू काय असणार आहे आपले 90 डिग्री असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे इच अँगल 90 डिग्री. त्याच्यामुळे काय होणार आहे बघा तर अँगल A प्लस अँगल C इज इक्वल्स टू किती असणार आहे आपलं तर 90 प्लस 90 म्हणजेच 180 असणार आहे. दॅट्स वाय द क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल बाय द थेरम ऑफ काय असणार आहे कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे. 6 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे बघा अल्टिट्यूड YZ अँड XT ऑफ अ ट्रायंगल WXY. WXY मधली YZ आणि XT ह्या दोन काय आहेत आपल्या अल्टिट्यूड आहेत. अल्टिट्यूड म्हणजे काय असतं परपेंडिक्युलर असं समोरच्या साइड वरती. बरोबर. इंटरसेक्ट ऍट P काय होतात इंटरसेक्ट ऍट P होतात. प्रूव्ह दॅट क्वाड्रिलॅटरल WZPT इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि दुसरा आहे आपल्याला पॉइंट्स X, Z, T आणि Y आर द कॉनसायक्लिक आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता फर्स्ट वन काय असं प्रूव्ह करणार बघा इन अ क्वाड्रिलॅटरल WZPT काय दिलेलं आहे आपल्याला तर अँगल Z इज इक्वल्स टू 90 डिग्री दिलेले आहे. त्याच पद्धतीनं अँगल T इज इक्वल्स टू ऑल्सो 90 डिग्री दिलेला आहे. आता या ठिकाणी बघा WZPT घेतलं तर Z आणि P हे काय झाले Z आणि T हे आपले काय झाले तर अपोजिट अँगल झाले. दॅट्स वाय अँगल Z प्लस अँगल T इज इक्वल्स टू 90 प्लस 90 इज इक्वल्स टू 180 डिग्री. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल WZPT इज अ cyclic by the converse theorem of काय cyclic quadrilateral. ठीक आहे.
आता नेक्स्ट आहे आपलं बघा काय दिलेलं आहे आपल्याला, तर पॉइंट XZTY आर द कॉनसायक्लिक असं सांगितलेलं आहे. आता कॉनसायक्लिक म्हणजे काय, तर असे पॉइंट्स जे काय असते, एक लाईन जी आहे ती काय असते आपली कॉमन लाईन असते आणि त्या लाईन वरती तयार होणारे जे दोन अँगल असतात ते काय असतात, इक्वल असतात. आणि असं जर असेल तर हा जे 4 पॉइंट्स आहेत हे काय असतात आपले कॉनसायक्लिक असतात असे आपण म्हणतो. त्याच पद्धतीने आपल्याला दिलेलं काय बघा, XZXYT दिलेले बरोबर. आता या ठिकाणी बघा तर अँगल Z इज इक्वल्स टू अँगल T इज इक्वल्स टू काय दिलेलं आपल्याला 90 डिग्री दिलेलं आहे. म्हणजेच काय झालं बघा, XY ही काय झाली, XY इज अ कॉमन लाईन सेगमेंट टू द इक्वल सबटेंडेड अँगल. ठीक आहे, दॅट्स वाय देअरफॉर X, Z, T अँड Y आर काय असणार आहेत आपले कॉनसायक्लिक असणार आहेत. 7th वन क्वेश्चन बघतोय आणि त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा, इन अ फिगर मेजर आर्क NS जी आर्क आहे ती किती दिलेली आहे 125 डिग्री दिलेली आहे अँड मेजर आर्क EF इज इक्वल टू 37 डिग्री दिलेली आहे अँड फाइंड द मेजर्स ऑफ अँगल NMS. म्हणजेच कुठला बघा NMS हा अँगल आपल्याला काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. आता या ठिकाणी बघा जो M चा व्हर्टेक्स आहे म्हणजे ह्या अँगलचा जो व्हर्टेक्स आहे तो काय आपला एक्सटिरियर आहे बरोबर, सर्कलचा बाहेरचा पॉइंट आहे. लेट गिवन काय दिलेलं आहे, मेजर आर्क NS इज इक्वल्स टू 125 डिग्री, मेजर आर्क दुसरा कुठला दिलेला आहे आपल्याला EF इज इक्वल्स टू 37 डिग्री दिलेले आहे बरोबर. आता let M be the vertex point exterior of circle and intercepts the arc. कुठले आर्क इंटरसेप्ट केलेले आहेत बघा, तर EF and NS आर्क NS. ठीक आहे, देअरफॉर अँगल कुठला अँगल फाइंड करायचा आहे आपल्याला NMS इज इक्वल्स टू 1/2 आर ब्रॅकेट मध्ये मेजर आर्क, काय मेजर आर्क आपला तर NS मायनस मेजर आर्क काय असणार आहे आपला EF. म्हणजे ज्या वेळेला एक्सटिरियर पॉइंट असतो, व्हर्टेक्स काय असतो सर्कलच्या बाहेरच्या साईडला असतो, त्यावेळेला आपण काय करणार आहे आर्कची सबट्रॅक्शन करणार आहे आणि ज्या वेळेला हा जो व्हर्टेक्स पॉइंट आहे इंटिरियर ऑफ द सर्कल असेल त्यावेळेला आपण काय करणार आहे ऍडिशन करणार आहे बरोबर. म्हणजेच बघा इथं 1/2 इंटू मेजर आर्क NS किती होता आपला 125 मायनस मेजर आर्क EF किती होता आपला 37. म्हणजे फर्स्ट आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करणार आहे म्हणजेच 1/2 इंटू सबट्रॅक्शन केली, 15 मधून 7 गेले 8 राहिले, कॅरी ओव्हर दिले, 12 मधून 4 गेले 8 राहिले आणि इथला 0. म्हणजे इथं काय होणार आहे बघा आपला अँगल ऑफ NMS इज इक्वल्स टू परत एकदा आडवा भागाकार पद्धत 2 4 जा 8 अँड 2 4 जा 8. म्हणजे इथला अँगल जो आलेला आहे तो किती आपला 44 डिग्री. हे काय असणार आहे आपल्या ह्याचं आन्सर असणार आहे. 8 नंबर क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, इन अ फिगर कॉर्ड्स AC अँड DE इंटरसेक्ट ऍट B. AC अँड DE इंटरसेक्ट ऍट काय झालेलं आहे B. ठीक आहे, अँगल अँगल ABE इथला अँगल किती दिलेला आहे आपल्याला 108 दिलेला आहे. मेजर आर्क AE इज इक्वल्स टू 95 डिग्री. म्हणजे AE चा जो आर्क आहे तो 95 डिग्री दिलेला आहे आणि फाइंड द आर्क ऑफ DC. हा आर्क आपल्याला काय करायचा आहे फाइंड करायचा आहे. आता बघा लेट काय दिलेलं आहे आपल्याला अँगल ABE इज इक्वल्स टू 108 अँड मेजर आर्क काय दिलेलं आहे AE दिलेलं आहे, किती दिलेलं आहे 95 डिग्री दिलेले आहे बरोबर. आता या ठिकाणी जो व्हर्टेक्स पॉइंट आहे, मगाच्या एक्झाम्पल मध्ये व्हर्टेक्स पॉइंट काय आला होता बाहेरच्या साईडला आला होता कॉर्डचा बरोबर. आता काय झालेलं आहे इंटिरियर ऑफ द सर्कल आलेलं आहे. म्हणजेच व्हर्टेक्स B इन अ interior of a circle and intercepts the arc. कुठले आर्क आहेत आपल्या AE and DC बरोबर, वर्टिकली अपोजिट.
आता जर व्हर्टिकली अपोजिट असतील तर अशा वेळेला आपण काय करणार आहे, तर आर्क एई प्लस आर्क काय करणार आहे, डीसी करणार आहे. मगाच्या एक्झाम्पल मध्ये आपण सबस्ट्रॅक्शन केली होती, ह्या एक्झाम्पल मध्ये काय करणार आहे, आपण ऍडिशन करणार आहे. कधी, ज्यावेळेला जो व्हर्टेक्स आहे तो इंटिरियर ऑफ द सर्कल असेल त्यावेळेला ऍडिशन करणार आहे, आणि बाहेर एक्सटिरियर ज्यावेळेला पॉईंट असेल व्हर्टेक्स पॉईंट त्यावेळेला काय करतो, सबस्ट्रॅक्शन करतो. दॅट्स वाय तर अँगल ऑफ ABE इज इक्वल्स टू 1/2 इंटू मेजर आर्क कुठला आपला, तर DC प्लस मेजर आर्क काय असणार आहे आपला, AE. ठीक आहे. आता ABE दिलेलं आहे आपल्याला, किती दिलेलं आहे बघा, तर 108 इज इक्वल्स टू 1/2. आता हा 1/2 होता, इथं डिवाइड मध्ये होता, तो इकडे आल्यानंतर काय होईल बघा, मल्टिप्लाइडला जाईल, इज इक्वल्स टू मेजर आर्क DC दिलेले आहे का नाही ते आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणून मेजर आर्क DC प्लस मेजर आर्क AE किती दिलेले आहे आपल्याला, तर 95 दिलेले आहे, म्हणून इथं आपण 95 लिहिलेले आहे. आता बघा या दोघांची फर्स्ट आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे, हा प्लस 95 होता, तो इकडे आल्यानंतर काय होणार आहे, मायनस 95. आता या ठिकाणी बघा या दोघांची मल्टिप्लिकेशन करणार आहे, म्हणजे 8 2 जा किती झाले 16, कॅरी ओव्हर 1, 2 1 जा 2, 216. हा प्लस 95 होता, इकडे आल्यानंतर मायनस झाले, इथं मेजर आर्क काय असणार आहे आपले, DC असणार आहे. देअरफॉर मेजर आर्क DC इज इक्वल्स टू 16 मधून 5 गेले, 1 राहिले, 1 मधून 9 जात नाही त्यामुळे 11 मधून 9 गेले, 2 राहिले, आणि नेक्स्ट बघा 2 मध्ये गेले 1, 121 हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. व्हिडिओ या ठिकाणी आपला संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याच पद्धतीने चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत आपण दिलेल्या डिस्क्रिप्शन मधले व्हिडिओज आहेत ते पाहत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये. तर थँक्यू.